मसाल्याच्या 5 बॅच आपल्या की नाही पूर्ण झालेल्या आहेत आणि 6वी बॅच लवकरच मला सुरू करायची. म्हणजे मिरची वगैरे साफ करून झालेली आहे, भाजायला घ्यायचे. पण त्याच्या आधी घरातल्या कामाची पूर्वतयारी, म्हणजे एकदा का मसाल्यामध्ये हात घातला ना, एक 2 ते 3 दिवस जातात आणि मग त्याच्यानंतर मग घरचं जे आपलं असतं ना, काम असतं ना, ते थोडं जरा मागं पुढं सगळं होऊन जातं. आज असं ठरवलं की घरातलं जे आहे ना किचनचं, ते सगळं म्हटलं व्यवस्थित नियोजन करूया आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला मग मसाल्याचं जे काम आहे ना, मिरची वगैरे भाजायचं, ते म्हटलं सोपं होऊन जाईल. तर इथे मी आज सकाळी उठल्या-उठल्या काय केलं, एक 10 ते 15 मिनिटं निवांत बसले होते. कारण सध्या कामाचा इतका भार झालेला आहे, अजिबात मला आराम करायला मिळत नाही. एक 15-20 मिनिटं बसून झाल्यानंतर थोडासा निसर्गाचा आनंद घेतला आणि मग किचनच्या कामाला की नाही सुरुवात केली. कुणालच्या बाबांनी झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं. सुरुवात केली मी नारळ फोडण्यापासून. म्हणजे नारळ 4 आहे ना फोडून घेतले, किसून ठेवले आठवड्याभरासाठी. म्हणजे मला खूप सोपं जातं मग तयारी केल्यानंतर. मसाला पण काढायचा होता. इथे नाश्त्याची तयारी आणि आज नाश्त्यामध्ये मेदूवडे खायचे होते सगळ्यांना. त्याच्यामुळे ते बनवून घेतले, चटणी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर कांदा, खोबरं असतं ना, त्याचं वाटप तयार करून घेतलं. म्हणजे अशी बघा कामाची लगबग असते. म्हणजे मसाल्याचं काम असलं ना, की अशा प्रकारे तयारी केली का म्हणजे पुढे आपल्याला खूप सोपं जातं. सगळे कामं आटपून झाल्यानंतर दुपारच्या वेळेस आता कडकडीत ऊन आलं होतं, तर ही मिरची आता इथे सुकत घातलेली आहे आणि सगळी मिरची आपली साफ करून झालेली आहे. फक्त थोडीशी मिरची काहीतरी बाकी आहे साफ करायची. ती आता लवकरच होईल. तर चला मग आजचा मिनी व्लॉग फक्त इतकाच आणि ज्यांच्या ऑर्डर की राहिलेल्या आहेत ना, त्या तुम्हाला आता 6व्या बॅचमध्ये पूर्ण करून मिळतीलच. स्क्रीनवरती नंबर देते. ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल, तर जरूर त्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा.